अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांनाही लाजवणारं, वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. युटी म्हणजे यूज अँड थ्रो, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएमची या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि इम्तियाज जलील यांची भेट. ईद निमित्त अंबादास दानवेंनी जलील यांच्या घरी जात घेतली भेट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू. आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप. आमदार गोरखे यांचे पीए सुशांत भिसेंच्या पत्नीचा मृत्यू. रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. अनुषा सुशांत भिसे मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून शासनाला अहवाल देणार. आरोपींवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं आरोपांवर हे स्पष्टीकरण. अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश. अमेरिकेकडून भारतावर 26% आयात शुल्क. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 9 एप्रिलपासून आयात शुल्काची अंमलबजावणी होणार. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. मुंबईत सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. परभणीतील अनेक भागात पावसाचा जोर वाढला. अवकाळीमुळे शेती पिकांना तडाखा. शेतकरी चिंतेत. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ. तर शिवाजीनगर परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीत सखोल भागात पाणी साचलं.